आज आपण बघणार आहे कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर टू एनी रॅडिक्स नंबर. म्हणजे कोणत्याही डेसिमल नंबरचं तुम्ही बायनरीमध्ये, ऑक्टलमध्ये, हेक्साडेसिमलमध्ये कशा पद्धतीने कन्वर्शन करणार हे आपल्याला बघायचं आहे. आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे कन्वर्ट 12.125. ॲक्च्युली हा डेसिमल नंबर, याचा बेस 10 आहे. हा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? बायनरी नंबरमध्ये. तर बघा, हा जो पार्ट याला आपण इंटिजर पार्ट म्हणणार आहे आणि हा जो पार्ट याला फ्रॅक्शनल पार्ट म्हणणार आहे. तर हा जो इंटिजर पार्ट आहे याचा आपण कशामध्ये कन्वर्शन करायचं आहे? बाय सक्सेसिव्ह डिव्हिजन मेथड. आता हे काय आहे बघा, तर बायनरी म्हणजे त्याचा बेस काय आहे? 2. तर ह्या इंटिजर पार्टला आपण 2ने काय करायचं? डिवाईड करायचं. आता डिव्हिजनमध्ये काय येणार? क्वोशंट येणार आणि रिमाइंडर येणार. मग आता बघा, 2ने 12ला डिवाईड केलं, 2 6 जा 12, म्हणजे क्वोशंटमध्ये 6, रिमाइंडर काय आला? 0. अगेन 2 इज डिवायडेड बाय 6, सो 2 3 जा 6, क्वोशंटमध्ये 3, रिमाइंडर 0. अगेन 2 इज डिवायडेड बाय 3, 2 1 जा 2, मग क्वोशंटला 1 आणि 3मधून 2 गेला, 1 रिमाइंडमध्ये राहिला, म्हणजे रिमाइंडरला 1. आणि अगेन दिस 1 डिवायडेड बाय 2, 2ने 1ला डिवाईड केलं तर काय होणार? 0ची डिव्हिजन आणि रिमाइंडरला राहणार 1. मग आता इथं 12 टू द बेस 10, फक्त इथं घेताना काय करायचं? बिलो टू अप, म्हणजे खालून वरती जायचं. म्हणजेच काय होणार? 1 1 0 0 टू द बेस 2. नाही तर सिम्पल मेथड आपल्याला माहिती आहे, 2⁻0 2⁻1 2⁻2 2⁻3, म्हणजे 2⁻3 8 आणि 2⁻2 4, 8 + 4 12, ह्या मेथडने गेले तरी चालते. नंतर आता फ्रॅक्शनल पार्ट आहे बघा, फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.125. मग याचं कसं करायचं? ह्या फ्रॅक्शनल पार्टला आपण सक्सेसिव्ह मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची. मग तो 0.125 0.125 इंटू 2 याचं होतं 0.25. हा फ्रॅक्शनल पार्ट इथं घ्यायचा आणि इथं जोही नंबर येईल तो आपल्याला काय करायचा? कॅरी. नंतर बघा परत 0.25 इंटू 2 काय आला? 0.50, 0 कॅरी झाला, 0.50 इकडे गेला. 0.50 इंटू 2 म्हणजे काय आला? 1 आणि पॉईंट काय आला? 0. आता 0ला 2ने मल्टिप्लाय केलं 0, आणि जास्तीत जास्त 3 डेसिमल पार्टपर्यंत जायचं, परंतु आता जाताना आपण वरून खाली जायचं, म्हणजे काय येणार? 0 0 1. म्हणजेच बघा थोडक्यात 0.125 टू द बेस 10 त्याचं बायनरीमध्ये कन्वर्शन होणार आहे 0 0 1 टू द बेस 2. आणि म्हणून 12.125 टू द बेस 10ने याचं बायनरीमध्ये कन्वर्शन करताना ते झालेलं 1100.001 टू द बेस 2. आता पुढचा नंबर आहे बघा, कन्वर्ट 658.825 डेसिमल इंटू ऑक्टल. आता ऑक्टल म्हटलं की त्याचा बेस काय असतो? 8 असतो. हा इंटिजर पार्ट आहे आणि हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. मग आपण काय करणार? 8ने त्याला डिवाईड करणार. मग 658ला 8ने डिवाईड केलं, क्वोशंट आला 82 आणि रिमाइंडर किती आला? 2. अगेन दिस 82 इज डिवायडेड बाय 8, 8 10 जा 80, 82मधून 80 गेला, रिमाइंडर आला 2. नंतर पुन्हा ह्या 10ला आपण 8ने डिवाईड करणार, 8 1 जा 8, 10मधून 8 गेला, रिमाइंडर आला 2. आणि ह्या 1ला जर आपण 8ने डिवाईड केलं तर क्वोशंटमध्ये 0 आणि हाच रिमाइंडर इथे येणार. मग जाताना तुम्हाला सांगितलं इंटिजर पार्टला कसं जायचं? खालून वरती जायचं. म्हणजेच आपला काय येणार आहे? तर 658 टू द बेस 10 हा येणार आहे 122 टू द बेस 8 हा येणार आहे. आता फ्रॅक्शनल पार्ट आपल्याला घ्यायचा. याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे बघा 0.825. इथं आपण घेणार आहे फ्रॅक्शन इंटू बेस, आपण प्रॉडक्ट आणि कॅरी. मग 0.825 इंटू 8 काय मिळालं आपल्याला? 6.6. हा 6 कॅरी घ्या आणि इथला 0.6 पुन्हा त्याला कशाने मल्टिप्लाय करा? 8ने, तो आला 4.8. 4 कॅरी करा, पुन्हा आला 0.8 इंटू 8 6.4. 6 कॅरी घ्या, पुन्हा येणार आहे 0.4. परंतु इथं काय केलं? वी हॅव रिस्ट्रिक्टेड फ्रॅक्शनल पार्ट अप टू 3 डिजिट. परंतु आपल्याला एक काय करायची? एक आपण त्या फ्रॅक्शनल पार्टचे एक ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू काढूया. म्हणजे आपल्याला एक त्यांनी सांगितलं की 3 डिजिटपर्यंत जा, म्हणून आपलं काय आलं? 646. म्हणजेच 0.825 टू द बेस 10
इक्वल टू 646 टू द बेस 8. आणि मग पूर्ण हा जो नंबर आहे 658.825 टू द बेस 10, तर त्याचं 658चं आपण बघितलं 1222 .825चं काय येणार आहे 0.646 टू द बेस 8. अशा पद्धतीने बघा आपण डेसिमलचं बायनरी त्याचप्रमाणे डेसिमलचं ऑक्टलमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. आता पुढचं आहे बघा कन्वर्ट 5386.345 डेसिमल नंबर इंटू हेक्झाडेसिमल. आता हेक्झाडेसिमल म्हटलं का त्याचा बेस काय असतो 16. जसं बायनरीला आपण 2ने डिवाईड केलं, ऑक्टलला आपण 8ने डिवाईड केलं, तसं हेक्झाडेसिमल म्हटलं का त्याचा बेस काय असणार आहे 16. तर मी थोडक्यात काय करतो बघा, आता हा इंटिजर पार्ट आहे 5386, त्याला डिवाईड केलं 16ने, क्वोशंट मिळाला 336, रिमाइंडरला मिळाला 10. नंतर ह्या 336ला पुन्हा त्यांनी 16ने डिवाईड केलं, क्वोशंट मिळाला 21, रिमाइंडर मिळाला 0. अगेन ह्या 21ला त्यांनी 16ने डिवाईड केलं, 16 1 जा 16, क्वोशंट मिळाला 1, रिमाइंडर मिळाला 5. आणि ह्या 1ला 16ने डिवाईड केलं तर निश्चित क्वोशंट येणार 0 आणि हे काय येणार आहे 1. तर आपल्याला सांगितलं खालून वरती जायचं म्हणजेच 15010. आता यांनी काय घेतलं बघा 150 आणि हेक्झाडेसिमलमध्ये ए म्हणजे 10ला आपण काय मानतो ए. तर हे झालं याचं कन्व्हर्शन. आता जो फ्रॅक्शनल पार्ट आहे बघा कोणता 345, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे. आता इथं काय करायचं 0.345ला आपण 16 हा बेस आहे त्याने मल्टिप्लाय करायचं, 5.52 आला, हा जो 5 आहे हा कॅरी करायचा. पुन्हा ह्या 0.52ला आपण 16ने मल्टिप्लाय केलं, तो आला 8.32, हा 8 कॅरी करा, 0.32 इंटू 16 5.12, हा 5 कॅरी करा अप टू 0.12. तर आपल्याला एक रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे त्यांनी की साधारण 3 डिजिटपर्यंत जा आणि इथं वरून खाली यायचं म्हणजे 585 म्हणजे 0.345 टू द बेस 10. याचं हेक्झाडेसिमलमध्ये ॲप्रॉक्सिमेट ॲन्सर येणार आहे 0.585 टू द बेस 16. आणि हा जो नंबर आहे याचं पूर्ण येणार आहे बघा 150A.585 टू द बेस 16. तर अशा पद्धतीने आपण डेसिमलचं बायनरी, ऑक्टल आणि हेक्झाडेसिमल यामध्ये कन्व्हर्शन बघितलं. आता त्यांनी खास तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल दिलेले आहे बघा 27.125 टू द बेस 10. आणि तुम्हाला जो नंबर मिळवायचा तो कशामध्ये मिळवायचा बायनरीमध्ये. म्हणजे इथं काय करायचं हा जो इंटिजर पार्ट आहे याला 2ने डिवाईड करा, फ्रॅक्शनल पार्टला 2ने मल्टिप्लाय करा, लक्षात घ्या. नंतर 3A.2F 16 आणि याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं आहे 10मध्ये, म्हणजे त्याचा बेस 10 आला पाहिजे. मग इथं काय करणार आपण, तर इथं 3A यांना 16ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे, लक्षात घ्या. नंतर इथं 1101.001 टू द बेस 2 टू द 10, इथं सुद्धा इंटिजर पार्टला आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे. आता हे कसं परत एकदा ॲक्च्युली हे उदाहरण तुम्ही सॉल्व करा की 2ने 27ला डिवाईड केलं म्हणजे 18 टू द 15 टू द 30, 14, 13 टू द 26, 1, 2ने 13ला डिवाईड केलं म्हणजे तर रिमाइंडर 1 उरणार आहे. नंतर 13ला 2ने डिवाईड केलं, 2 6 जा 12, खाली रिमाइंडर 1 उरणार आहे. 6ला 2ने डिवाईड केलं तर क्वोशंट 3 आणि रिमाइंडर काय होणार आहे 0. तर अशा पद्धतीने हे करत जायचं आहे. नंतर जो फ्रॅक्शनल पार्ट आहे तो त्याला 2ने मल्टिप्लाय करा, हा कॅरी करा, म्हणजे 27 टू द बेस 10 हे करताना हे आपल्याला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे 11011 टू द बेस 2 आणि 0.125चं 0.001. तर अशा पद्धतीने करायचा. नंतर हा जो नंबर आहे बघा हा हेक्झाडेसिमल आहे, याचं तुम्हाला डेसिमलमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी बघा ह्या ए म्हणजे 10, 16^0, 3 16^1, 2 16^-1,
आणि हा जो एफ एफ म्हणजे 15 16⁻². ही सर्व ॲडिशन करा. नंतर बायनरी नंबरचं तुम्हाला डेसिमलमध्ये करताना जी मेथड सांगितली इथं बघायचं 1 2 3 4 म्हणजेच 1 × 2⁻³ 1 × 2⁻², 0 × 2⁻1, 1 × 2⁻0 आणि फ्रॅक्शनल पार्टला 2⁻1 -2 2⁻3. या पद्धतीने हे एक्झाम्पल करायचे. ऑलरेडी झालेलं आहे, हे स्वतः एकदा करा. त्याचप्रमाणे बघा 735.25 याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्शन करायचं आहे, हेक्झाडेसिमलमध्ये. हेक्झाडेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच ह्या नंबरला कशाने डिवाईड करा, 16ने. मग 16ने 735ला डिवाईड केलं, क्वोशंट 45 रिमाइंडर 15. नंतर 45ला 16ने डिवाईड केलं, क्वोशंट 2 रिमाइंडर 13. 2ला 16ने डिवाईड केलं, क्वोशंट 0 रिमाइंडर 2. म्हणजेच मग आता 15साठी आपण काय वापरणार, एफ, 13साठी डी आणि 2साठी 2. आणि 0.25ला 16ने मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली आपल्याला काय मिळालं, 4.0. आणि म्हणून तो जो नंबर येणार आहे तो येणार आहे बघा 2DF.4/16. त्याचप्रमाणे आता हा नंबर आहे बघा बायनरी, याचं तुम्हाला ऑक्टल पण विचारलं आणि हेक्झाडेसिमल पण विचारलं. तर ऑक्टल म्हणजे त्याचा बेस काय असतो, 8. मग 2⁻³ म्हणजे आपल्याला 3 3चे काय करायचे, ग्रुप करायचे. तर बघा हा जो वरचा जो नंबर दिला होता याचे आपण काय केले, 3 3चे ग्रुप केले, फ्रॅक्शनल पार्ट आणि इंटिजर पार्टचे. मग इथं आपल्याला 3 5 7 3 मिळालेलं आहे. आणि नंतर आपण काय केला, या 3चं पुन्हा 4चा ग्रुप केला. म्हणजे बघा 1 1 0 आणि हा 1, बरोबर आहे. नंतर हा 0 1 आणि पुढं काय घेतले, 0. परत इथं 1 1 1 हा 0, इथं हा 1 1 आणि त्याला ट्रिलिंग काय घेतला, 0. आणि मग याची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, 2⁻0 इज 1, 2⁻1 इज 2 आणि इथं हा 2⁻3 म्हणजे 8 + 2 10, 10 + 1 11, 11 बघा बी आलं. त्या पद्धतीने ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या स्वतः तुम्ही काढा. आणि म्हणून हा जो नंबर आहे बघा, याचं पहिल्यांदा आपण ऑक्टलमध्ये कन्वर्शन केलं 3 3 ग्रुपमध्ये, आणि त्याचंच 3चं 4मध्ये कन्वर्शन केलं, 4 4चा ग्रुप केला, तो झाला 2BEC16. या पद्धतीने हे खास तुम्हाला प्रॅक्टिससाठी. पुढे बघा कन्वर्ट द फॉलोइंग बायनरी नंबर टू ऑक्टल. आता हा बायनरी नंबर आहे ऑक्टलमध्ये, म्हणजेच याचा 3 3चा काय करायचा ग्रुप. इथं बघा 1 1 0, नंतर इथं 0 1 0 असा ग्रुप करायचा. इथं 0 1 0 1 0 1 आणि मग आपल्याला हे माहिती आहे. म्हणजे हे बायनरीचं कशामध्ये झालं, ऑक्टलमध्ये. आणि 8ने याला मल्टिप्लाय केलं तर ह्या ऑक्टलचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, डेसिमलमध्ये. पुन्हा हा नंबर दिलेला आहे बायनरी, या बायनरीचं कशामध्ये कन्वर्ट करा, ऑक्टलमध्ये कन्वर्ट करा. ऑक्टलमध्ये कन्वर्ट केल्यावर त्याला 8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याचं कशामध्ये कन्वर्शन होणार आहे, तर डेसिमलमध्ये होणार आहे. हे सर्व स्वतः करायचे. आडलं तर मग इथं व्हिडिओ पॉज करून बघायचे. पुढचं आहे बघा, आपल्याला हा डेसिमल दिलेला आहे, डेसिमलचं कशामध्ये करायचं, बायनरीमध्ये. तर नेहमी लक्षात ठेवा, डेसिमलचं बायनरीमध्ये करताना ज्यावेळेस 2ने त्याला काय करायचं, डिवाईड करायचं. आणि क्वोशंट आणि रिमाइंडर घ्या, हा रिमाइंडरचा पार्ट कसं घ्यायचा, खालून वरती जायचा. नंतर जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्या फ्रॅक्शनल पार्टला आपण 2 2ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि जाताना आपण काय करायचं, वरून खाली जायचं. तर मग अशा पद्धतीने बघा 125.12 टू द बेस 10 याचं आपल्याला 1 1 1 1 1 0 1 पॉईंट याचं काय आलं, तर 0.000111 टू द बेस 2 ह्या पद्धतीने. आणि थोडंसं काही रिस्ट्रिक्शन आहे. नंतर पुढचा जो नंबर आहे बघा 337.025 टू द बेस 8. आणि पुन्हा याचं कशामध्ये करायचं, याच्यामध्ये करायचं आहे. तर मग ह्याच पद्धतीने हा जो ऑक्टल नंबर आहे, बरोबर आहे, ऑक्टल नंबर आहे, याचं कशामध्ये करायचं, बायनरीमध्ये करायचं. मग आपण 3 3चा ग्रुप करायचा.
मग आता थोडक्यात बघा हा 3 म्हणजे काय ना 2^0 2^1 इथे सुद्धा 2^0 2^1 7 काय येणार आहे तर इथं बघा 2^2 4 2^1 2 आणि 2^0 म्हणजे 4 + 2 6 6 + 1 7 तसंच हा फ्रॅक्शनल पार्ट काढून घ्यायचा. नंतर 5dB.fa16 टू द बायनरी आपण शिकलेलं हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्शन करायचं. तर सर्व उदाहरणं हे या पद्धतीने आपण जी मागची मेथड शिकली त्या पद्धतीने बघायचं. आपलं उत्तर याच्याशी टॅली करून बघायचं.